नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय मनाचा कारक मोती या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर विजय चाटोरीकर हे प्रख्यात वास्तू आणि ज्योतिष तज्ञ आहेत, गाढे अभ्यासक आहेत. गेल्या 3 पिढ्यांपासून ते या व्यवसायामध्ये आहेत. डॉक्टर विजय चाटोरीकर यांनी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये PhD संपादन केले आहे. कुटुंबातील प्रत्येक समस्येवरती शास्त्रोक्त पद्धतीने उपाय हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच महाराष्ट्रात आणि बाहेरील राज्यातून अनेकांना त्यांच्या समस्येतून समाधान मिळतंय. अनेक समस्यांमधून, अनेक अडचणींमधून त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे. चला तर मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. मनाचा कारक मोती या विषयावरती आज आपण चर्चा करतोय. खरं तर पहिल्यांदा मोती हा जो काही आपला रत्न आहे, हे रत्न कशा पद्धतीचं असतं आणि ते कशा पद्धतीनं मनावरती काम करतं याबद्दल आपण थोडंसं सांगू. कसं आहे की मोती हे आपल्याला माहिती आहे की मोती समुद्रामध्ये मिळतो, शिंपल्यामध्ये असतो. हो. आणि त्याचा आणि मनाचा काय संबंध आहे, हा जो प्रश्न विचारलास हा एकदम योग्य प्रश्न आहे. कारण का असं असतं की आपल्या पत्रिकेमध्ये चंद्रग्रह जो आहे ना, त्याचा आणि आपल्या मनाचा फार संबंध असतो. बरोबर. चंद्र हा मनाचा कारक आहे, म्हणून आपण मोतीला पण मनाचा कारक मोती असंच आज आपण टायटल पण दिलेलं आहे. की तुमच्या मनामध्ये जे विचार येत असतात, कधी चांगले विचार येत असतात, कधी वाईट विचार येत असतात, कधी मनाची अवस्था ही एक निरुत्साही असते, कधी मनाची अवस्था जी असते ती फार उत्साही असते. कधी कधी माणूस शरीरानं खूप स्ट्रॉंग असतो पण मनानं फार कमजोर असतो. तर ह्या सगळ्याच गोष्टीचा संबंध त्या चंद्राशी येत असतो. तुमच्या पत्रिकेमध्ये जो चंद्र आहे आणि तो चंद्र कशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट देतो, म्हणजे तो कोणत्या स्थानामध्ये बसलेला आहे, मग त्याचे तुम्हाला उपाय, त्याचे जे रिझल्ट जे मिळणार आहेत, त्याचे जे तुम्हाला काय फळं भेटणार आहेत, हे आपल्याला आपल्या पत्रिकेवरून कळू शकतं. अशा वेळेस आपल्या पत्रिकेमध्ये चंद्र पापग्रहांनी युक्त असेल किंवा दूषित ग्रहांनी युक्त असेल किंवा पापग्रहांची दृष्टी त्याच्यावर पडली असेल किंवा शुभग्रहाच्या सान्निध्यात असेल, तर अशा प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. एखादा माणूस खूप शरीरानं धष्टपुष्ट असतो पण कोणती काम करताना डेअरिंग त्याची होत नाही, पण दिसायला तो असं पहाडासारखा असतो, पण बोलायला गेलं, काम करायला गेलं की एकदम तो मवाळ असतो किंवा अति भावनिक असतो, इमोशनल असतो. आणि इमोशनलपणामुळं काही बऱ्याच लोकांचं नुकसान पण होतं की त्यांच्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेतात, तिथे फसवणूक होते, मानसिक त्रास होतो, आर्थिक नुकसान पण होतं. कामाच्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक व्यक्तीला ह्या मनाचा जो चंद्र आहे त्याचा फार परिणाम होत असतो. की काम करत असताना तुम्ही अतिप्रामाणिकपणे काम करताय पण त्याचा आउटपुट तुम्हाला मिळत नसेल, तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्या बॉससोबत किंवा कलिगसोबत तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये काम करूनसुद्धा, चांगल्या प्रकारचं काम करूनसुद्धा, चांगलं पोटेन्शियल तुमच्याकडे असूनसुद्धा तुम्ही केलेल्या कामाचं चीज होणं ज्याला म्हणतो आपण, किंवा त्याचं आउटपुट मिळणं किंवा त्याचं क्रेडिट मिळणं जे म्हणतो ते आपल्याला मिळत नसतं. तर अशा वेळेला तुमच्या पत्रिकेतला चंद्र तुम्ही तपासून पाहायला पाहिजे, जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्यानंतरच मग आपण हा जो मोती आहे, हा मोती तुमच्या मनाची अवस्था जर कमजोर असेल तर तो स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतो. किंवा एखादा माणूस खूप रागीट असेल किंवा खूप ॲग्रेसिव्ह असेल किंवा खूप चिडचिड असेल तर त्याचा राग शांत करण्यासाठी सुद्धा हा मोती कामाला येऊ शकतो. निश्चितपणे कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण घेऊया. जोरवर शिंदे आहेत नगरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला शिंदे, काय समस्या आहे आपली? माझ्या मुलाबद्दल विचारायचं आहे. जन्मतारीख सांगू का? हा, सांगा ना. 2/5/1993. 2/5/1993. जन्म वेळ काय आहे? नाव निलेश नाव आहे त्याचं. जन्म वेळ काय आहे? जन्म वेळ 8:25. सकाळी का संध्याकाळी? संध्याकाळी. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण काय? जन्म ठिकाण देवठाण. ओके. जिल्हा? नगर, अहमदनगर, तालुका अकोला. ओके ओके. चला, काय प्रश्न काय? प्रश्न काय आहे? प्रश्न त्याचा म्हणजे आजारही असतो ना, आजारी असतो आणि म्हणजे असं लग्नाबद्दल. ओके ओके. आजारी असतो लग्न. सर, काय सांगता? आता हे निलेशची पत्रिका जर पाहिली आणि आज आपला विषय पण चाललाय मनाचा कारक मोती. आणि चंद्राबद्दल मी आता तुला सांगितलं की चंद्र कोणत्या स्थानामध्ये असेल तर आपला काय रिझल्ट देतो. आता ह्या मुलाचा जो चंद्र आहे तो सिंह राशीमध्ये आहे, म्हणजे याची रास पण सिंह आहे आणि चंद्र सूर्याच्या घरामध्ये बसलेला आहे. आता सूर्य आणि चंद्र दोघांचा स्वभाव एकदम भिन्न आहे.
एक एकदम चंद्र हा शीतल आणि शांत आहे, तर सूर्य आपण एकदम तेजस्वी आहे, ॲग्रेसिव्ह स्वभावाचा आहे. तर सिंह राशीमध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा थोडा स्वभावामध्ये चिडचिडेपणा, विक्षिप्तपणा किंवा रागीटपणा ज्याला म्हणतो असा स्वभाव असतो. आणि दुसरी गोष्ट ह्याच्या आजाराचं मुख्य कारण आहे की ह्याचा जो दशम स्थानाचा स्वामी सूर्य आहे, की जो चंद्राचा स्वामी आहे, म्हणजे चंद्र त्या घरामध्ये बसलेला आहे आणि ते त्याच्या आरोग्याच्या स्थानामध्ये म्हणजे षष्टम स्थानामध्ये मंगळाच्या घरात म्हणजे मेष राशीमध्ये उच्चीचा बसलेला आहे आणि त्यासोबत त्याचा बुध पण बसलेला आहे. त्याच्यामुळं अशा व्यक्तीला स्किनचे प्रॉब्लेम, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम, डायजेशनचे प्रॉब्लेम आणि सतत काही ना काहीतरी आजार ज्याला म्हणतो आपण की ते ॲलर्जिक असू शकतात किंवा वातावरणामुळे होऊ शकतात आणि सतत तब्येतीचा एक त्रास असतो. आणि दुसरा त्यांनी प्रश्न विचारला की त्याच्या विवाहाच्या बाबतीमध्ये, तर त्याच्या विवाहाच्या बाबतीमध्ये जर प्रयत्न करायचा असेल तर आता करायला हरकत नाही. फक्त ह्याच्या सप्तम स्थानामध्ये केतू आहे आणि तो शुक्राच्या म्हणजे वृषभ राशीमध्ये बसलेला आहे. तर अशा वेळेस काय असतं की मनासारखे स्थळ येत नाहीत, नको असलेले मागे लागतात किंवा हाच मुलगा स्वतः डिसिजन घ्यायला तिथं फर्म नसतो की प्रत्येक वेळेस त्याला वाटतं की याच्यापेक्षा चांगलं स्थळ येऊ शकतं म्हणून तो टाळत राहतो. तर अशा वेळेला माझं एक मत आहे, उपाय म्हणून ह्यांना सांगतो मी की यांनी एक पुष्कराज आणि माणिक हे रत्न धारण करायला पाहिजे की जेणेकरून त्यांच्या तब्येतीचे प्रॉब्लेम पण कमी होतील. आणि विवाहासाठी त्यांनी केतूची उपासना केली पाहिजे, त्यासोबत शुक्राची उपासना केली पाहिजे. नक्की. कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. सुलोचना आहेत साताऱ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुलोचना, काय समस्या आहे आपली? माझ्या मुलीच्या लग्नासंबंधी विचारायचं. हां, विचारा, बोला. जन्मतारीख सांगा. 19/1/1990. जन्मवेळ? सकाळी 7:15. जन्म ठिकाण? मुंबई. बरं, आता काय प्रश्न तिचं आहे? लग्न मुलीचं जमत नाव नाही. मुलीचं नाव काय? रोहिणी. रोहिणी. लग्नच जमत नाहीये. हो. बरं सर, काय सांगताय? नक्कीच. लग्नच जमत नाही असं हां, म्हणतायत. काय की मुळात रोहिणी जे आहेत त्यांची तुला रास आहे आणि लग्न रास मकर आहे. आणि काय झालेलं आहे की यांचं सप्तम स्थान जे आपण विवाहासाठी फार महत्त्वाचं असतं, तिथला स्वामी चंद्र आहे म्हणजे ते कर्क रास आहे आणि तिथे केतू बसलेला. जसं आपण आधीच्या प्रश्नामध्ये पण पाहिलं की सप्तम स्थानात जेव्हा केतू येतो ना, तो प्रत्येक काम असं लांबणीवर टाकत राहतो. असं वाटतं की आता जुळणार आहे, आता सगळं पॉझिटिव्ह होतं आहे आणि ऐनवेळेला काहीतरी माशी शिंकल्यासारखं जसं म्हणतो आपण की ऐनवेळेला काहीतरी अशी अडचण येते आणि ते होता होत नाही. तर अशा वेळेस आणि दुसरी गोष्ट काय की त्या मुलीच्या सप्तम स्थानावर राहूची दृष्टी आहे, सूर्याची दृष्टी आहे, शुक्राची दृष्टी आहे आणि सप्तमेश जो चंद्र आहे तो दशम स्थानामध्ये प्लुटोसोबत बसलेला आहे. त्यामुळं अशा अडचणी येत असतात. तर यासाठी यांनी सूर्याची, शुक्राची, त्यासोबतच एक मंत्र देतो मी, तुम्ही लिहून घेत असाल तर लिहून घ्या. पती मनोहरते ही मनोवृत्तानुसारनेम तारनेम दुर्ग संसार सागरस्य सौभाग्यताम, हा या मंत्राचा जप करायला लावा तिला. नक्कीच तिला मनासारखं स्थळ येऊ शकतं. त्यासोबतच एक निलम आणि पाचू हे रत्न तिला धारण करायला सांगा. कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. विद्या शेटे आहेत कोल्हापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला विद्या, काय समस्या आहे आपली? विद्या, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हा पोचतोय. बोला, विचारा. जन्मतारीख सांगा. 19/9/95. जन्मवेळ? संध्याकाळी 5:25 टायमिंग. ओके. जन्म ठिकाण? गोरेगाव, मुंबई. ओके. प्रश्न विचारा. कोणाचं हे? त्याला करिअर मुलाचं इलेक्ट्रिकल. हॅलो, मुलाचं आहे का इलेक्ट्रिकल प्रश्न? इंजिनियर केलं. हा, मुलगा. काय नाव? हर्षल वासुदेव शेट्टे. अक्षय. हर्षल वासुदेव शेट्टे. ओके, हर्षल. ओके, चालेल. हा, हर्षल वासुदेव शेट्टे. बरं, प्रश्न काय आहे? त्याचं करिअर आणि हे आता तो सध्या, वडील त्याचे 2014 ला गेले. आता तो एकटाच, मी आणि तोच राहतो इथे. तर त्याचं करिअर सध्या इथेच चाललंय, म्हणजे बावशी असं टेम्पररी जॉब आहे. हो, चालेल. तर जॉब आणि लग्नाबद्दल थोडंसं विचारायचं होतं. चालेल. करिअरच्या बाबतीमध्ये जर हर्षलचं पाहायचं म्हणलं तर मुळात तुम्ही जे सांगितलं त्याचे वडील 2014 मध्ये गेले, तर त्याच्या दशमात गुरु असल्यामुळं आणि प्लुटो असल्यामुळं पितृसुख मिळत नाही, त्याचा लाभ घेता येत नाही. बरेचदा वडील असले तरी ते कुठेतरी लांब राहत असतात आणि आपण कुठेतरी लांब राहत असतो, त्यामुळे पित्राचं जे वडिलांचं जे पूर्ण सुख मिळायला पाहिजे असतं ते मिळत नाही. आता राहिला करिअरचा प्रश्न. करिअरमध्ये काय की ह्याची कर्क रास आहे आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र ह्याच्या षष्टम स्थानामध्ये बसलेला आहे. त्याच्यामुळं काय होतं की कॉन्फिडन्स लेवल त्याचा खूप कमी आहे, त्याचं प्रेझेंटेशन फार कमी आहे. त्याच्यामुळं त्याला कुठेही इंटरव्ह्यू देताना किंवा तिथं उत्तरं देताना कन्फ्युजन जास्त असतात किंवा दडपण जास्त घेत होतो. तर त्याचं कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे, त्याचं प्रेझेंटेशन परफेक्ट झालं पाहिजे आणि डिसिजन पॉवर पण त्याची वाढली पाहिजे. त्यासाठी त्यानं निलम आणि हिरा हे रत्न धारण करायचं आहे. आणि त्यासोबतच लग्नाचे योग त्याचे अजून एक 2 वर्ष नाहीत, 2023 मध्ये त्याच्या विवाहाचे योग आहेत. त्यावेळेस जर
जर विवाहासाठी प्रयत्न केले तर मला वाटतं चांगल्या प्रकारचा जोडीदार त्यांना मिळू शकतो. नक्कीच. सर, थोडासा वेगळा प्रश्न. मनाची दुर्बलता जी आहे, ज्या वेळेला मन दुर्बल असतं, दुबळं असतं आणि विचार करण्याची क्षमता, आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी जेव्हा कमी असतात, त्यावेळेला कशा पद्धतीनं आयुष्यामध्ये त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात? तुमचा अनुभव काय? नक्कीच ह्याचा अनुभव ह्या अशात तर मी फार पाहतोय की आपल्या काळामध्ये डिप्रेशन हा शब्द नव्हता. आता माझ्याकडे बरेच असे मुलं येतात की जे शाळेमध्ये शिकत असतात, कॉलेजमध्ये असतात, त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी नसते किंवा फार मोठं त्यांना टेन्शन नसतं. फक्त आईवडिलांनी जे क्लासेस लावून दिले, जे अभ्यासाचं साहित्य दिले, त्याचा उपयोग करून अभ्यास करून परीक्षा द्यायची असते. एवढंच अभ्यास करणं हे एवढंच टेन्शन असतं त्यांना. आणि कॉलेज शाळा करणं एवढं टेन्शन असतं. पण असेही मुलं जेव्हा माझ्या समोर येतात आणि आईवडिलांसमोर मला सांगतात की मला ह्या आयुष्यामध्ये रस नाही आहे, मला जगा वाटत नाही, मला कसं तरी बेचैन वाटतं, मला फ्रस्ट्रेशन आल्यासारखं वाटतं, मला डिप्रेशन आल्यासारखं वाटतं, फार चिंता वाटते. ही पिढी आहे, देशाची नवीन पुढची पिढी आहे आणि ही पिढी अशा पद्धतीनं आणि अशात हे लॉकडाऊन जसं झालं मागच्या मार्चपासून नंतर जेव्हा आपण पुन्हा आलोत त्याच्यानंतर मी पाहिलं की तरुण मुलांवर याचा खूप परिणाम झालेला आहे. की शाळेतले असतील, कॉलेजमध्ये असतील किंवा नवीन परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं असतील, ही मनाची जी दुर्बलता आहे ना, ही दुर्बलता तुमच्या पत्रिकेतल्या चंद्रावरून कळत असते की तुमचा चंद्र गोचरीमध्ये म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये कसा चाललाय किंवा तुमची रास असेल. आता सध्याच्या पिरियडमध्ये मी पाहतोय, आता ह्या मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये माझ्याकडे जे क्लायंट येत आहेत ना, ते जास्त करून एक तर कुंभ राशीचे आहेत, मिथुन राशीचे आहेत आणि तुला राशीचे आहेत. ह्या सध्या काय की ह्यांचा गुरु अशुभ चालू आहे आणि जेव्हा गुरु अशुभ येतो 4, 8 किंवा 12, तर अशा वेळेस मनाची अस्थिरता निर्माण करत असतो. तो एक प्रकारचं टेन्शन की ज्याला म्हणतो ना आपण टांगती तलवार आपल्या डोक्यावर असते, ती पडतही नाही आणि आपण तिला तोडूही शकत नाही, पण ती कधी पडेल ह्याची वाट बघत बसावी लागते. तर अशा वेळेस ती जी कन्फ्युजन असतं आणि दडपण असतं त्याच्यामुळे ती मनाची आवश्यकता जी मनाची जी स्थिती असते ती सतत चंचल होत जाते आणि निगेटिव्ह विचार मनामध्ये यायला सुरुवात होतात. त्यासाठी तुम्ही जे जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन तुमच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी रत्नांचा आपल्याला भरपूर चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आणि मी बऱ्याच जणांना ते दिलं, त्याचा फायदा पण त्यांना झाला आहे. तर काय असतं की तुमचं मन कठोर होणं, काही गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजेत, काही गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत आणि प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह वेनं तुम्हाला पाहता आली पाहिजे. प्रत्येक डिसिजन तुम्हाला कॉन्फिडेंटली आणि चांगल्या प्रकारे घेता आलं पाहिजे. खूप छान असं मार्गदर्शन. खरं तर मनाचा कारक मोती या विषयावरती आपण बोलतोय, पण ज्या गोष्टी आत्ता सरांनी सांगितल्या की मन दुर्बळ असल्यामुळे कुठल्या कुठल्या गंभीर परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. खरं तर खूप विचार करायला लागतील या सगळ्या गोष्टींचा. आत्मविश्वास कमी असणं, सकारात्मकता नसणं, याच्यामुळे यश जे टप्प्यात असतं नजरेच्या ते कुठेतरी लांब लांब जायला लागतं आणि मग त्याच्यातून येणारं जे काही फ्रस्ट्रेशन आहे त्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याकरता योग्य मार्गदर्शन ही खूप महत्त्वाची बाब आहे. डॉक्टर विजय चाटोरेकर हे नेहमीच या सगळ्या गोष्टीवरती मार्गदर्शन करत आलेले आहेत. आत्ता TV स्क्रीनवरती त्यांच्या सेंटर्सचे नंबर सुरू आहेत, या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. कार्यक्रमात वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मनाचा कारक मोती या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर विजय चाटोरीकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. प्रियांका आहेत जालन्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रियांका, काय समस्या आपली? फोन कट झाला. आत्ता आपण ज्या विषयी बोलत होतो, आता तुम्ही जे म्हणताय की याच्यावरती हे सगळे जे आपले रत्न आहेत, ही रत्न काम करतात. आपण रत्नांचे अभ्यासक आहात, गेल्या अनेक वर्षांपासून आपण रत्नांवरती काम करताय. रत्नासारखी एक गोष्ट माणसाच्या आयुष्यावरती कशा पद्धतीनं परिणामकारक ठरू शकते, मग ती मनाची दुर्बलता असेल, येणारं अपयश असेल किंवा कोणत्याही गोष्टी असतील ज्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या दैनंदिन लाईफमध्ये घडत असतात, काय सांगता येईल? कसं आहे की आजकाल ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळेच जण भौतिक सुखाच्या मागे लागलेले आहेत आणि प्रत्येकाला कष्टापेक्षा अपेक्षा जास्त आहे प्रत्येक आउटपुटची. होतं काय आजकाल की जप तप अनुष्ठान करण्याएवढा वेळ पण कोणाकडे नाही. बरोबर, फास्ट फूडचा जमाना आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण काही केलं की पटकन आपल्याला त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे. आणि रत्न ही अशी गोष्ट आहे की त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागत नाही, की ते तुम्हाला फक्त कॅरी करायचं असतं. त्यासाठी वेगळी तुम्हाला काही गोष्ट सांभाळायची असते. आजकाल आपण एवढा मोठा मोबाईल सांभाळतो, तर त्यासाठी रत्न फार मोठी छोटी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट तू जे विचारलंस की हे रत्न आपल्या जीवनावर, आपल्या शरीरावर, आपल्या मनावर कशा प्रकारे प्रयत्न करतात. महत्त्वाचं काय की विज्ञानानं पण हे मान्य केले की कॉस्मिक प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट प्रकारच्या लहरी बाहेर पडत असतात आणि
आपल्या शरीरामधल्या ज्या पॉझिटिव्ह लहरी आहेत किंवा निगेटिव्ह लहरी आहेत ह्या सतत बाहेर पडत असतात. त्याचं एक वलय आपल्या भोवती असतं. आपण बरेचदा बाहेर फिरताना पाहतो की एखादा माणूस आपल्या नजरेत एकदम भरतो, सहज आपल्या ओळखीचा असतो नसतो ती नंतरची गोष्ट, पण आपण पाहिलं की ते त्याचं जे असतं आपण आकर्षित होऊन जातो त्याच्याकडे. त्याचं कारण असतं की त्या शरीरातून जे काही पॉझिटिव्ह व्ह्यूज बाहेर पडत असतात ना ते आपल्याला आकर्षित करत असतात. आणि बरेच असे व्यक्ती असतात की 10 आपल्या समोरून जातात पण आपलं लक्ष नाही जात त्यांच्याकडे, कारण त्याच्यामध्ये ती निगेटिव्ह एनर्जी असते, निगेटिव्ह वेव्ज असतात त्यांच्या की ते आपल्याला आकर्षित नाही करू शकत. तर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल, कोणतेही काम करत असाल, तुम्ही नोकरी करत असाल तर प्रत्येक ठिकाणी तुमचं प्रेझेंटेशन परफेक्ट असलं पाहिजे. आणि अशा वेळेस ही जी रत्न असतात ही रत्न जर तुम्ही तुमच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा शरीरावर कुठेही धारण केल्यानंतर तुमच्या ब्लड सर्क्युलेशनवर त्याचा इफेक्ट होत असतो. बरोबर. आणि तुमच्या शरीरामध्ये जे काही निगेटिव्ह गोष्टी असतात त्या निगेटिव्ह गोष्टी जाऊन तुमच्यातला ब्लड सर्क्युलेशनवर इफेक्ट झाल्यामुळे तुमच्या शरीरातले रक्ताभिसरण हे व्यवस्थित होतं, त्याच्यामुळे तुमचा उत्साह वाढतो, काम करण्याची गती वाढते, प्रेझेंटेशन परफेक्ट होतं आणि काम सफल होतं. आणि काम सफल झाल्यामुळं पुन्हा कॉन्फिडन्स वाढतो आणि पुन्हा उत्साह वाढतो, पुन्हा कामाची गती वाढते. तर अशा प्रकारे हे रत्न आपल्याला लाभदायक ठरू शकते. नक्की. वैशाली आहे ठाण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला वैशाली, काय समस्या आहे आपली? हो. 6595 6595 6595. जन्म वेळ काय आहे? जन्मवेळ दुपारी 2 वाजता आणि जन्म ठिकाण ठाणे. कोणाचं पत्रिका आहे ही? मुलीची पत्रिका आहे. जरा लग्नाविषयी विचारायचं होतं. नाव काय तिचं? हर्षदा. हर्षदा. हा. ओके. आणि शिक्षण काय झालंय? शिक्षण बीकॉम झालेलं आहे आणि BNS केलेलं. काय अडचण काय येते? ठरतच नाहीये लग्न. लग्नाविषयी विचारायचंय आणि दुसरीकडे जॉबचं काय होईल का तिच्या? लग्नाविषयी विचारायचं आणि तिच्या माझा प्रश्न लग्नाचाच आहे. हर्षदाचं काय की तिची कर्क रास आहे आणि तिच्या सप्तमेश शनी आहे आणि तो शनी कुंभ राशीमध्ये म्हणजे स्वतःच्याच राशीमध्ये सप्तमात बसलेला आहे. आता बरेचदा असं असतं की आता ह्या पत्रिकेमध्ये मंगळ ह्या मुलीला आहे पण तो कर्केचा आहे, तो निर्दोष आहे, त्याला मंगळी कुंडली मानल्या जात नाही. त्यामुळं तुम्ही पण लक्ष ठेवा की तुमच्या मुलीला कोणी मांगलिक म्हणत असेल तर ती मांगलिक नाही आहे, कारण ती निचीचा मंगळ आहे, कर्क राशीतला मंगळ आहे, त्यामुळे मंगळ दोष तिथं संपवला जातो किंवा तो सौम्य असतो, तो दोष मानला जात नाही. दुसरी गोष्ट, आता लग्न न जमण्याचं कारण काय, तर मंगळ तर सौम्य आहे तरी पण लग्न का जमत नाही, तर त्याचं कारण आहे हा शनी जो सप्तमात बसलेला आहे. शनी जो आहे त्याला वैवाहिक जीवनाशी काही घेणं देणं नसतं, कारण ते नपुसग्रह आहे, त्याला वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवन याच्यामध्ये त्याला रस नसतो आणि तो त्यांच्या सप्तम स्थानाचा स्वामी आहे आणि तो स्वराशीमध्ये बसलेला आहे आणि सप्तम स्थानात स्वतः शनी विराजमान झालेला आहे. अशा वेळेस हा शनी काय करतो, त्या बाबतीतले रिझल्ट द्यायला वेळ लावत असतो. आणि कुटुंब स्थानामध्ये गुरु आहे, त्यामुळं वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवनामध्ये थोडा वेळ लागतो सुख मिळण्यासाठी किंवा ते आनंद मिळण्यासाठी. तर त्यासाठी ह्यांनी पुष्कराज आणि पोवळा म्हणजे मुंगा ज्याला म्हणतो आपण, हे रत्न धारण करायचे की जेणेकरून तिच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तिच्या करिअरमध्ये सुद्धा अडचणी येतात. त्याचं कारण आहे की तिच्या भाग्यस्थानामध्ये केतू आणि सूर्य बसलेले आहेत आणि सूर्य उच्चीचा मेसेज आहे, त्याच्यामुळे स्ट्रगल असतं, बरेचदा प्रयत्न करावे लागतात आणि जास्त प्रयत्न केल्याशिवाय तिथे यश मिळत नाही. पण तरी पण ह्यांना 29 एप्रिलच्या नंतर चांगल्या जॉबची योग आहेत. नक्की. सर अजून एक कॉल येतोय. कृष्णा आहेत नगरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला कृष्णा, काय समस्या आहे आपली? हॅलो, माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 15/5/94. हा. दुपारी 2:48. बर. जन्म ठिकाण? कोल्हापूर. कोल्हापूर. ओके. काय सध्या तू NGO मध्ये काम करतोय, मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे. तर त्याच्या नोकरीत थोडस आता अडचणी यायला लागल्या कोरोना काळाच्या ह्याच्यामध्ये. तर त्या संदर्भात थोडी माहिती पाहिजे होती, का अशी अडचण येते आणि दुसरा जॉब करावा का त्यांनी? जसं हरकत नाही, त्याचा मेन आहे की त्यांची रास मिथुन आहे. जसं मिथुन आत्ता एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की सध्या परेशान लोक कोणत्या राशीचे आहेत, मिथुन राशीचे, कुंभ राशीचे आणि तुला राशीचे लोक, त्यातली ही मिथुन रास आहे. मिथुन राशीला मानसिक त्रास आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा मानसिक त्रास आहेच तिथे. आणि दुसरी गोष्ट काय की सध्या ह्यांना शनीची महादशा चालू आहे आणि ह्यांचा कर्मस्थानाचा स्वामी चंद्र आहे, तो मिथुन राशीमध्ये बसलेला आहे. त्यामुळे काम करताना अतिप्रामाणिकपणा ह्यांचा असतो, थोडा इगोस्टिक स्वभाव पण असतो, स्वतःच खरं करण्याची स्वभाव असतो. त्याच्यामुळे काय होतं की तिथं मतभेद निर्माण होतात, मान अपमानाची भावना जास्त असते यांच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडे क्लासेस तिथं होतात. पण एक आहे की त्यांनी जर निलम आणि पाचू वापरला तर काही गोष्टी त्यांना सोडून देता येतील, मन कठोर करता येईल. आणि जॉबमध्ये जरी त्यांना सध्या अडचण वाटत असेल तर हा त्रास फक्त 29 एप्रिलपर्यंत आहे. त्याच्यानंतर मात्र हा मानसिक त्रास असेल किंवा तिथला कोणताही त्रास असेल
तो कमी होऊ शकतो. त्यामुळं काही काळजी करायची कारण नाही आहे. फक्त नीलम आणि पाचू मात्र हे रत्न धारण करणं आवश्यक आहे. सर, रत्नांच्या बाबतीमध्ये ना एक चर्चा आम्ही नेहमी ऐकतो, अनेक जे रत्न धारण करत असतात अनेक वेळेला ह्या तक्रारी येतात की रत्नाचा लाभच नाही झाला, काही फायदाच नाही झाला, त्यांनी सांगितलं होतं त्याचं काही झालंच नाही पुढे, किंवा अशा अनेक तक्रारी अडचणी लोक चर्चा करत असतात, सांगत असतात. तर याचं मूळ कुठे आहे, मूळ हे काय कशामुळे असतं, होतं? मूळ काय असतं माहिती का, लोकांमध्ये ह्या शास्त्राबद्दल खूप गैरसमज आहेत. एक पहिली गोष्ट काय असतं, आता हा कार्यक्रम चालू आहे आपला, आता मी सांगितलं की ही मिथुन रास आहे, मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि ह्यांना मी नीलम आणि पाचू सांगितलं. तर जनरल लोक काय करतात, हा असला कार्यक्रम पाहतात, कोणाचाही असेल ते पाहून आपली ही जनरल चर्चा चालू असते, आपण पर्टिक्युलर कोणाबद्दल बोलत नसतो, पण जनरल सांगत असतो. आणि हे व्यक्ती काय करतात की मग आपली मिथुन रास आहे, मग घाला पाचू रत्न आपण, मग ते रत्न घालतात, मग त्याचा रिझल्ट येत नाही. तर अशा वेळेस एक तर जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं. कसं असतं की कोणतंही औषध जेव्हा आपण डॉक्टरकडे जाऊन घेतो ना, ते डॉक्टरला परफेक्ट ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि ॲनालिसिस करून त्यांना औषध दिलं तर ते आपल्याला लागू पडतं. आणि तुम्ही जर कुठूनही कोणत्याही मनानंच रत्न धारण करत असाल तर तिथे त्याचा लाभ होत नाही. त्यासाठी जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या, योग्य त्या ठिकाणाहून सल्ला घ्या आणि योग्य त्या ठिकाणाहून ते रत्न धारण करा, की जेणेकरून तुमच्या रत्नामध्ये तुमची फसवणूक होणार नाही आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या मनासारखे मिळू शकतात. खूप छान अशी गोष्ट आत्ता या निमित्तानं मी हा मुद्दामच खरं तर सरांना प्रश्न विचारला होता. अनेकांच्या ह्या तक्रारी असतात की लाभच झाला नाही, फळलंच नाही, किंवा त्यांनी जे सांगितलं ते पैसे माझे पाण्यात गेले वगैरे, अशा अनेक तक्रारी आपण सातत्यानं ऐकत असतो. काही जण ह्याच्यातले त्यांनी अनुभवसुद्धा घेतलेले असतील. पण सरांनी जे आत्ता सांगितलं की तज्ज्ञ मार्गदर्शक आणि त्या मार्गदर्शकाकडून व्यवस्थित रत्न आणि त्या रत्नाची खात्री करून सर्टिफाईड रत्न घेणं आणि त्याच्यातून मग आपलं जो काही पुढे उपाय दिलेले आहेत ते करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही डॉक्टर विजय चाटोरीकर यांना निश्चितपणाने भेटू शकता. त्यांचे नंबर्स आता TV स्क्रीनवरती सुरू आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.